संस्थेच्या अध्यक्षा अनुराधाताई कोल्हापूर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सर्वांना मनपूर्वक नमस्कार. प्रास्ताविकाला थोडा फाटा देणार आहे कारण ऑलरेडी कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, पण काही गोष्टी नमूद करणं, सादर करणं गरजेचं असतं. आज व्यासपीठावर उपस्थित आपले आजचे व्याख्याते माननीय श्री नितीन बानुगडे पाटील, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष विनोद दादा कुलकर्णी, आपल्या वाईतील सामाजिक कार्यकर्त्या, वाईच्या राजमाता माननीय श्रीमती विजयाताई भोसले, सर्व संचालक मंडळ, माजी नगराध्यक्ष बुवा खरात आणि आहेत, सगळ्यांचा उल्लेख झालेला आहे. तर अशा प्रकारे आज हे आपल्या कार्यक्रमाला लवकर सुरुवात करूयात. आपण उत्कर्षतर्फे एक शृंखला चालू केलेली आहे की प्रत्येक महिन्याला आपल्या समाजासाठी काहीतरी प्रबोधनात्मक व्याख्यान ऐकायला मिळावं. मनोरंजनाचे कार्यक्रम हे होतच असतात, पण या पद्धतीचा पण आपण एक कार्यक्रम घ्यावा आणि 12 महिन्याला प्रत्येक महिन्यात एक व्याख्याते बोलवून आपण हा कार्यक्रम सादर करतो. मागच्या महिन्यामध्ये गणेश शिंदे यांनी एक चांगलं व्याख्यान दिलेलं होतं. भरभरून त्या व्याख्यानाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणजे लोकांना उभारायला जागा नव्हती, इतक्या प्रमाणात लोकांनी ते व्याख्यान ऐकलं आणि आवडलंही. त्याचप्रमाणे याही वर्षी आपण प्राध्यापक नितीन बानगडे पाटील यांना बोलवलेलं आहे. यांची ओळख तुम्हाला माहितीच आहे, फार प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. मी फार पूर्वी त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे आणि अशा प्रकारे एक भारदस्त व्यक्ती व्याख्यान पण भारदस्त करणार आहेत. आपण त्याचा लाभ घेणारच आहोत आणि यानंतर त्यांचं व्याख्यान होईलच, पण आपला अजून एक त्यातला कार्यक्रम म्हणजे आपण गणेश मंडळांना बक्षीस वितरण करणार आहोत. आपल्या वाईतील जे गणेश मंडळ आहे, ज्यांनी मोठ्या कष्टाने देखावे साजरे केलेत, काही प्रबोधन होते, काही सजावटी इतर होत्या, काही इतर कामातून समाजासाठी काम करत होते, अशा सगळ्यांची दखल घेऊन सर्वसमावेशक असं मंडळांची निवड करून आपण आज त्यांना बक्षिसं देणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्व मान्यवरांचं मी इथं स्वागत करते, आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते, लेखक व इतिहास अभ्यासक आहेत. त्यांनी रहमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण संस्थेत भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून 2000 ते 2012 अध्ययन केलं. गेली 20 वर्षे देशात तसेच देशाबाहेर ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक, अध्यात्म, विज्ञान, शिक्षण तसेच संत व महापुरुषांची चरित्रे अशा विविध विषयांवर 5500पेक्षा जास्त जाज्वल इतिहास मांडणारी व्याख्याने त्यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठेशाहीचा इतिहास, स्वातंत्र्य लढाईची तरुणाईला मार्गदर्शक ठरणारी स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन, सामाजिक प्रश्न अशा अनेक विषयांवर प्रेरणादायी व्याख्याने त्यांनी दिली आहे. ग्रंथसंपदा, यशाचं पासवर्ड, यशमुद्रा, विचारमुद्रा, शंभूराजे, वंदे मातरम अशा महानाट्यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. पैलू छत्रपतींचे, अशी गावे, असा इतिहास, स्वराज्य पर्व, भक्ती आणि शक्ती, शिवप्रताप, रौद्र, विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिक यातून विविध विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. महाराष्ट्रातील गडदुर्गे संवर्धनासाठी विविध उपक्रमांद्वारे नेहमीच ते कार्यरत असतात. तसेच विविध राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. असे आजचे प्रमुख वक्ते, आम्हा सर्वांना ते परिचित आहे. आत्तापर्यंत मी यूट्यूबवरती त्यांचे व्हिडिओज पाहिलेत आणि आज आम्हा सर्वांचं भाग्य आहे की उत्कर्ष पतसंस्थेच्या निमित्ताने ते आज आपल्यासमोर लाईव्ह व्याख्यान देणार आहे. असे आजचे माननीय श्री नितीन बानुगडे पाटील सर यांचं मी जोरदार टाळ्यांनी स्वागत करते आणि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधाताई कोल्हापूर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत व सत्कार करावा. ज्यांची तेजस्वी वाणी, विचार आणि व्याख्यान याच्यामध्ये शिवछत्रपतींची, छत्रपती शिवाजी महाराजांची व छत्रपती संभाजी महाराजांची झलक आपल्याला क्षणोक्षणी मिळणार आहे. असे आजचे आपले तेजस्वी वाणी असलेले व्याख्यान द्यायला आले माननीय श्री नितीन बानुगडे पाटील सर. खूप खूप स्वागत त्यांचं. त्याचबरोबर आज आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत माननीय श्री विनोद कुलकर्णी सर, संचालक सातारा जिल्हा पतसंस्थे फेडरेशनचे. त्यांची माहिती मी थोडक्यात सांगते. धन्यवाद मॅडम.
तसेच आजचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभले माननीय श्री विनोद कुलकर्णी सर, संचालक सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कोषाध्यक्ष, विश्वस्त अखिल भारतीय मराठी साहित्य शाहूपुरी सातारा, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थे फेडरेशनचे स्वीकृत सदस्य, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे मर्यादित सातारा येथील पॅनल प्रमुख व संचालक यासारखी अनेक पदांवरती ते कार्यरत आहेत. मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी त्यांनी प्रभावी कार्य केलं. महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा त्यांनी सुरू केला. 11 वर्षे तोट्यात असलेली सहकारी संस्था नफ्यात आणण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली, त्याची पॅनलची उभारणी केली आणि त्याच्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे. यासारख्या अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे आणि आज असे आपले प्रमुख अतिथी आपल्याला लाभले, त्यांचं मी खूप खूप स्वागत करते. आणि मी संस्थेच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री रमेश यादव सर यांना विनंती करते की त्यांचा स्वागत व सत्कार करावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आज आपल्याला जे लाभले आहेत त्यांना वाईतली लोक ननी म्हणून ओळखतात. त्यांचं नाव आहे माननीय श्रीमती विजयाताई भोसले आणि वयाच्या 88व्या वर्षीसुद्धा त्या तेवढ्याच ॲक्टिव्ह आहेत जेवढ्या त्या 18व्या वर्षी होत्या. त्या भाजपा तालुकाच्या अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी महिला मोर्चा उपाध्यक्ष, स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा त्यांनी सहभाग केला होता. त्यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारण्यासाठी त्या आंदोलनात त्या सक्रिय सहभाग त्यांनी घेतला होता आणि 1995मध्ये प्रतापगड उत्सव समितीवर निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत. तसेच दरवर्षी शिवप्रताप दिन उत्सव साजरा करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. महाराष्ट्र राज्य शासनाला याची दखल घेऊन शासकीय स्तरावर दरवर्षी किल्ले प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा करावा लागला. माँसाहेब जिजामाता मातृतुल्य, आदर्श समाजसेविका, हिंदू कुलभूषण, वीरजीव महाले यासारख्या विविध जिल्हा, तालुका व राज्यस्तरावरील पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा आपल्या सर्वांच्या आवडत्या ननी यांचं मी सहर्ष स्वागत करते आणि संस्थेच्या संचालिका माननीय डॉक्टर मंगला अहिवळ यांना विनंती करते की त्यांचं स्वागत व सत्कार करावा. त्यांच्याकडे पाहू शकता. त्यांच्याकडे बघून असं वाटतच नाही की त्या 88 वर्षाच्या आहेत. शी इज लुकिंग जस्ट स्वीट 16. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य सांगतं की त्या मनाने सुद्धा तेवढ्याच निर्मळ आणि ॲक्टिव्ह आहेत. यानंतर आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभले आहेत वाई नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय बुवा खरात. त्यांना सामाजिक कार्याची आवड व कायम सामाजिक कार्यात ते अग्रेसर राहिलेत. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व सिद्धनाथवाडी विकास सेवा सोसायटीमध्ये ते 2 वर्ष चेअरमॅन व विद्यमान संचालक म्हणून त्यांनी भरपूर तिथे कार्य केलं आहे. तसेच गोरगरिबांसाठी व झोपडपट्टीतील मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सुविध शाळा त्यांनी बांधली आहे. तसेच गोरगरिबांना निवारा मिळावा म्हणून त्यांनी उत्तम घरे असलेली इमारताची बांधणीसुद्धा केली आहे आणि उत्कर्ष पतसंस्थेला व वाई जिमखाना नेहमीच त्यांचं मार्गदर्शन मिळत असतं आणि ते नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात. असे आजचे प्रमुख उपस्थित माननीय श्री दत्तात्रय बुवा खरात सर यांचं मी खूप सहर्ष स्वागत करते आणि त्यांचंसुद्धा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूयात. त्यांचं मी संचालक श्रीयुत अमर कोल्हापूर यांना विनंती करते की त्यांचं स्वागत व सत्कार करावा.
आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री विनोद कुलकर्णी सर यांना थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे बोलवते. उत्कर्ष पतसंस्थेच्या आजच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते आमचे मित्र मार्गदर्शक प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर, पतसंस्थेच्या प्रमुख अनुराधाताई कोल्हापुरे, सगळ्यांच्या मार्गदर्शक श्रीमती विजयाताई भोसले, वाईचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय खरात, उत्कर्ष पतसंस्थेचे सर्व संचालक आणि सभासद. उत्कर्ष पतसंस्था गेली 25 वर्षाहून अधिक काळ सहकारात अतिशय उत्कृष्ट काम करते. वाईच नव्हे तर सातारा जिल्ह्याचं भूषण असलेली ही संस्था आहे. या संस्थेचं काम उत्कृष्ट अशा दर्जाचं आहे. सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षितपणे आणि भक्कमपणे ठेवून कामकाज करणाऱ्या ज्या सातारा जिल्ह्यातल्या मोजक्या संस्था आहेत त्यामध्ये उत्कर्षचा नंबर हा प्रथम क्रमांकाचा असेल असं मला निश्चितपणे वाटतं. सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचं मी 2008पासून संचालक म्हणून काम करतो आहे. त्यामुळे एवढ्या जबाबदारीनं उत्कर्ष पतसंस्थेविषयी मी भाष्य करतो आहे की उत्कर्ष पतसंस्था ही अतिशय उत्कृष्ट कामकाज करणारी संस्था आहे आणि अशा संस्थेच्या पाठीमागं सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन भक्कमपणे उभं आहे. भविष्यातसुद्धा उत्कर्ष पतसंस्था कुठल्याही अडचणीत आणण्याच्या काही प्रवृत्ती कामकाज करत असतात, परंतु अडचणीत आणून चांगल्या संस्था संपवल्या तर नुसती संस्था संपत नाही तर सामान्य माणूस संपतो. कारण ही या संस्थेनं अनेक सामान्य माणसांना उभं करण्याचं काम केलेलं आहे. वाईतली अर्थव्यवस्था ही अडचणीच्या काळातून चाललेली आहे. आज फक्त उत्कर्षच तिचं भक्कम आशास्थान आणि आधारस्थान आहे. अशा संस्थेच्या मागं भक्कमपणे वाईकरांनी उभं राहावं. आम्ही सातारा जिल्हावासी म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत. आपण खरं नितीन बानुगडे सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळे मी फक्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद सर. तुम्ही खरंच ओळखलेलं आहे की सगळेजण खूपच आतुर आहेत सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी. पण मला पण असं वाटतं की जर सरांनी एकदा व्याख्यान सुरू केलं त्याच्यानंतर मला कोणीच ऐकणार नाही आहे. पण सरांबद्दल थोडंसं मला सांगायचं आहे. अगदी मी जस्ट 1 मिनटात सांगते ते त्याच्याबद्दल. महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. कुणी आपल्या लेखणीतून, साहित्यातून, पोवाडातून, नाटकातून, चित्रपटातून तर कोणी आपल्या व्याख्यानातून ही परंपरा कायम ठेवली आहे. आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, वपू काळे, मधु तळवते, शिवाजीराव भोसले यांनी आपल्या वक्तृत्वाने महाराष्ट्राच्या मनावर भुरळ घातली. या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये असंच एक नाव ज्या नावाने वक्तृत्वाचा एक वेगळा आयाम निर्माण केला. वक्तृत्वाची दमदार शैली, ऐतिहासिक प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे करणारे वक्तृत्व ज्यांना लाभले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र आपल्या वक्तृत्वाने महाराष्ट्राच्या मनामनावर करणारे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते अर्थातच माननीय श्री प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांचा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी मी स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक परंपरांचा समृद्ध वारसा या वाई शहराला लाभला आहे. वाईच्या कृष्णाकाठानं हे सगळे प्रवाह अधिकाधिक समृद्ध केले. त्याच कृष्णाकाठावरच्या लोकमानसाला समृद्ध करण्यासाठी, लोकमानसाचा उत्कर्ष साधावा यासाठी उत्कर्ष या पतसंस्थेची स्थापना झाली. माणसांच्या खिशात अर्थ आलाच पाहिजे, पण त्यासोबत त्याच्या जगण्यालाही अर्थ निर्माण झाला पाहिजे यासाठी सातत्यानं कार्यरत असणारी ही संस्था. त्या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेलं हे उत्कर्षाच्या शिखरावर जीवन बदलणाऱ्या प्रेरणादायी विचारांचे पर्व आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर सजावट स्पर्धा याच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आजच्या या सगळ्या सोहळ्याचे सन्माननीय प्रमुख पाहुणे विनोदजी कुलकर्णी, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा
तर आता आमच्या मार्गदर्शिका श्रीमती विजयाताई भोसले, सन्मान्य दत्तात्रयजी खरात, मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य, संस्थेची धुरा समर्थपणे वाहणाऱ्या सन्मान्य अनुराधाताई कोल्हापुरे, अमरजी कोल्हापुरे, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. हेलन केलर यांची एक कविता आहे, एक जागं झालेलं मन दुसऱ्या मनाला जागं करतं, दुसरं जागं झालेलं मन तिसऱ्या मनाला जागवतं, जागी झालेली 3 मनं मग सारा गाव जागा करतात, जागं झालेलं गाव सारा समाज जागा करतं आणि जागा झालेला समाज मग विश्व उभा करतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आनंदजी कोल्हापुरे यांच्या माध्यमानं एक मन जागं झालं आणि बघता बघता नित्य नवा दिस जागृतीचा म्हणत आजूबाजूच्या लोकमानसाला जागृत करायचा एक सोहळा सुरू झाला. त्या परंपरेतलं खरं तर हे एक पर्व आहे. गणेशोत्सव नुकताच झाला. 10 दिवस आनंदाचे, 10 दिवस अध्यात्माचे, 10 दिवस परिवर्तनाचे आपण अनुभवले. पण खरं तर बेळगावच्या राष्ट्रीय सभेमध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा लोकमान्य टिळकांनी केली. आणि त्या स्वराज्यासाठी संघटन व्हावं, त्या स्वराज्यासाठी विचारांचं आदानप्रदान व्हावं, माणसांमध्ये अद्वैत निर्माण व्हावं, माणसं एकत्र यावी, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. या गणेशोत्सवाच्या माध्यमानं इथल्या माणसांच्यामध्ये एकत्व तयार झालं. बघता बघता राष्ट्रीय चळवळीसाठी संघटन उभं राहिलं आणि या संघटनातून देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतरही सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अखंडित राहिली. पण या अलीकडच्या परंपरेमध्ये खरंच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा उत्सव साजरा केला जातो आहे का, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा तुमच्या माझ्या दृष्टीनं विषय आहे. खरं तर आज ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळाली अशा अनेक मंडळांनी कोणत्या विषयाची सजावट केली ते मी विनोदजी पाहत होतो. बऱ्यापैकी मंडळांनी ऐतिहासिक विषयांना हात घालण्याचं अधिक दिसतं. कुणी महात्मा फुलेंच्या सामाजिक परिवर्तनाचा लढा उभा केला आहे, कुणी गोंद्या आला रे आला म्हणत इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या झाडणाऱ्या कॅप्टन चाफेकर बंधूंचाही विषय हाती घेतला आहे. या नानाविध विषयांना हात घालणारी मंडळं खऱ्या अर्थानं समाजकारण साधत आहेत आणि समाजकारणाच्या माध्यमानं या नव्या पिढीवर संस्कारसुद्धा करू पाहत आहेत. ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब तर आहेच. पण खऱ्या अर्थानं या 10 दिवसाचा हा गणेशोत्सव का साजरा झाला हे आपण बघितलं. पण त्याच्यातनं नेमकं तत्त्व काय मिळालं, त्याच्यातनं नेमका जगण्याचा अर्थ काय कळाला, हे सुद्धा या नव्या पिढीपुढं आलं पाहिजे. ज्या दिवशी श्री गणेश घरी येतात तो उत्सव आमच्या दृष्टीनं आनंदाचा असतो. ते 10 दिवस आपल्यात राहतात. प्रत्येक दिवस नवा असतो, प्रत्येक दिवस नव्या आनंदाचा, नव्या उपक्रमाचा, नव्या आशयाचा आणि नव्या विषयाचा असतो. मध्येच गौरींचंही आगमन होतं. परत त्या सोहळ्याला आणखी आनंदाचं पर्व निर्माण होतं. पुढं 10 दिवस येतात. अनंत चतुर्दशी दारावर टकटक करते आणि श्री गणेशाच्या जाण्याची वेळ होते आणि दुःखी मनानं श्री गणेशाचं विसर्जन होतं. खरं तर हे 10 दिवस जीवनाचंच तत्त्वज्ञान सांगणारे नाहीत का? आलेला प्रत्येक माणूस जाणारच आहे. त्याच्या वाट्याला त्या नियंत्यानं जे काही 10 दिवस नेमून दिलेले आहेत ते 10 दिवस उत्सवाचे असावेत, ते 10 दिवस आनंदाचे असावेत, ते 10 दिवस सोहळ्याचे असावेत, ते 10 दिवस दुसऱ्याला काहीतरी देण्याचे असावेत, ते 10 दिवस चिरंतन तुम्ही स्मरणात राहणारे आणि आयुष्यभर अनेकांनी तुमची आठवण काढणारे असावेत, असं सांगणारा हा गणेशोत्सव खरं तर आपली पाऊल त्या पद्धतीची पाठीमागं सोडत जातो. या समग्र आठवणी उद्याच्या सगळ्या आयुष्याला आकार देतात, संस्कार देतात आणि विचारसुद्धा देतात. खरं तर त्याच्यापूर्वी काही दिवसापूर्वी आमच्याकडे आम्ही गोकुळाष्टमी साजरी केली, गोकुळ काला साजरा केला आणि मग दहीहंडीचा उत्सवसुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या थाटात साजरा झाला. पण त्या दहीहंडी उत्सवाच्या पाठीमागचं कारण आमच्या नव्या पिढीला खरंच माहिती आहे का? हा गोपाळ कला कसा सुरू झाला, या गोपाळ कलेच्या पाठीमागची नेमकी भूमिका काय आहे आणि तो दहीहंडीचा उत्सव नेमका मी साजरा तरी का करतो, याच्यावर सुद्धा नव्या पिढीला चिंतनदायी काहीतरी आम्ही दिलं पाहिजे. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी लागेल, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला भगवान श्रीकृष्णाचं नाव घ्यावं लागतं. शेतकऱ्यांसाठी संप करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला भगवान श्रीकृष्णाकडं पाहावं लागतं. गोकुळातले ज्यावेळेस सगळे
आपलं जे काही शेतीतलं साहित्य असेल, माल असेल, दूध, दही, तूप, लोणी असेल, ते मथुरेच्या बाजारला घेऊन जायचंय. पण मथुरेचा कंस त्यांच्या मालाला हमी भाव देत नव्हता, त्यांच्या कष्टाचं दाम त्यांच्या पदरात पडू देत नव्हता. अशा वेळी शेतकऱ्यांच्या बाजूनं आवाज पहिला जर कुणी उठवला असेल तर तो भगवान श्रीकृष्णाने उठवला आणि त्यांनी संपाचं हत्यार बाहेर काढलं की जर मथुरेमध्ये आपल्या मालाला भाव मिळत नसेल तर मथुरेच्या बाजारला गोकुळातला कुणीही आपला माल नेणार नाही. आणि संपाला सुरुवात झाली. पण अलीकडं आजही आपल्याकडं बंद असला तरी बंद म्हणून अर्ध शटर उघडून बाकीचा उद्योग चालू ठेवणारे करामती आहेतच. त्या काळात सुद्धा ते तसे होते. म्हणजे संप असूनही मथुरेला कुणी काही घेऊन जायचं नाही हे ठरूनही काही चुकार, काही गवळणी लपून दूध, दही, तूप मथुरेच्या बाजारला घेऊन जात होत्या. आपण जर संप पुकारला आहे तर सगळ्यांनी तो पाळला पाहिजे तर त्याला यश मिळेल. या भावनेतनं श्रीकृष्ण त्यांना अडवायला यमुनेच्या काठावर बसायचे आणि जे तरी ऐकत नाही त्या गवळणींच्या दुधात तुपाचे, दह्याचे हंडे ते फोडायचे. ही खरी वस्तुस्थिती आहे. दुर्दैवानं आज अमेरिका, इंग्लंडमध्ये श्रीकृष्णाची 5-5, 6-6 मजली मंदिरं उभा राहत आहेत आणि आमच्याकडं श्रीकृष्ण उरलेत ते फक्त तमाशातल्या बतावणी पुरते. यमुनेच्या काठावर गोपी आणि गवळणींना छेडणारे आमच्या नव्या पिढीला हे भगवान श्रीकृष्ण आम्हाला पुन्हा एकदा नीट सांगावे लागतील की नेमकं काय होतं ते. खरं तर दहीहंडी काय आहे? एखादं कठीण ध्येय असेल जे एकट्याला गाठताच येणार नाही, असं कठीण ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला संघटितच व्हावं लागेल. सामूहिक संघटनेचा पहिला प्रयोग हा भगवान श्रीकृष्णाने यशस्वी केला. त्यांनी गोवर्धन उचलला आणि साक्षात इंद्राला आव्हान दिलं. तो सामूहिक संघटनेचा प्रयोग म्हणजे दहीहंडी उत्सव आहे. एखादं कठीण ध्येय आहे जे आपल्याला गाठता येणार नाही, एखादं ध्येय अफाट उंचीवर आहे जिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. अशा वेळी सगळ्यांनी एकत्र या. एका लोकांनी वर्तुळ एक तयार करा, त्यांच्या खांद्यावर दुसरं वर्तुळ तयार होऊ द्या, त्यांच्या खांद्यावर तिसरं वर्तुळ तयार होऊ द्या आणि अशक्य वाटणारं ते ध्येय मग गाठा. ती यशाची दहीहंडी फोडा. हा त्या दहीहंडीतला सगळ्यात मोठा हेतू आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संघटन ही जी संकल्पना मांडली तीच संकल्पना दहीहंडी या उत्सवात सुद्धा आहे. म्हणजे एकंदर एकत्र येणं ही भूमिका या सणांच्या पाठीमागं आम्हाला दिसते. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण ज्यावेळी एकत्र येण्याच्या या उत्सवामध्ये गल्लोगल्लीत वेगवेगळ्या दहीहंड्या होतात आणि जागोजागी आमचं स्वतंत्र मंडळ म्हणून गणेशोत्सव साजरे होतात, त्यावेळी या संघटितपणालाच छेद आम्ही देत नाही आहोत ना, हा प्रश्न कधीतरी आमच्या या तरुणाईला आम्ही विचारला पाहिजे आणि त्यांनी याच्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर आज आम्हाला त्या तत्वांची, मूल्यांची, आदर्शांची खऱ्या अर्थानं गरज आहे जी 5000 वर्षाच्या आमच्या सांस्कृतिक परंपरेनं आम्हाला दिली, 5000 वर्षाच्या धार्मिक परंपरेनं आम्हाला दिली, 5000 वर्षाच्या आध्यात्मिक परंपरेनं आम्हाला दिली. आम्ही नेमकं काय लोकांना सांगतो आहोत, आमच्या पुढच्या पिढीपुढं काय ठेवतो आहोत, याच्यावर थोडं फार आता जुन्या पिढीनं सुद्धा चिंतन करायची गरज आहे. मला वाईट तेव्हा वाटतं की इथं आम्ही प्रभू श्री रामाचं पूजन करतो, प्रभू श्री रामाचा जयघोष करतो, पण प्रभू श्री रामाचा जयघोष करणारा तो तरुण आपल्या आईवडिलांचं किती ऐकतो हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. आणि मग जर तो स्वतःच्या आईवडिलांचं ऐकत नसेल तर त्याला खरंच प्रभू श्रीराम कळले का, हा विचारण्यासारखा प्रश्न आहे. आपण कधीतरी विचार करावा की गुरुकुलातनं प्रभू श्रीराम विद्या घेऊन आले आणि राजा दशरथांना वाटलं की आता प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक करावा. राज्याभिषेकाची घोषणा झाली, सगळे अयोध्या आनंदानं नाचू लागली. प्रभू श्रीराम राजा होणार, कोण आनंदाचा दिवस, सगळी अयोध्या आनंदानं चिंब झाली होती. आणि अशा वेळी उद्या राज्याभिषेक आहे आणि आदल्या रात्री महाराणी कैकेयी राजा दशरथांकडे आल्या. राजा दशरथांना म्हणाल्या, माझे 2 वर तुमच्याकडे बाकी आहेत. राजा दशरथ म्हणाले, जरूर मला ते हवेत. राजा दशरथ म्हणाले, जरूर, या आनंदाच्या प्रसंगी काही महाराणी सरकार काहीही. आणि कैकेयीने पहिला वर मागितला, श्रीरामांना 14 वर्ष वनवास. आणि दुसरा वर मागितला, माझा प्रिय पुत्र भरत त्याला राज्याभिषेक. एका क्षणी राजा दशरथ कोसळून गेले, उन्मळून पडले. सगळी तयारी झाली, राज्याभिषेक
ऐन ऐन समोर आहे. आणि पण राजा दशरथ एक क्षणही असं नाही म्हटले, काय बोलताय, काय सांगताय, शक्य आहे का, अजिबात नाही, जमणार नाही, दुसरं काही मागा, दुसरं राज्य मागा, हे मागा, हे अजिबात नाही. शब्दाला किती मोल होतं. प्राण जाय पर वचन ना जाय. शब्द दिलाय ना, पाळलाच पाहिजे. राजा दशरथांनी इच्छा नसताना सुद्धा दोन्ही वर मान्य केले. क्षणात काय शब्दाचं मोल असेल. राजा दशरथांनी श्रीरामांना बोलावणं धाडलं. श्रीराम आले आणि राजा दशरथ ओठातनं शब्द बाहेर पडत नव्हता, कंठ दाटून आला होता आणि आपल्या प्रिय पुत्राला म्हणाले, राम तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जायचं आहे. आणि दुसऱ्या क्षणी श्रीरामाने नमस्कार केला, निघाले. पण परंतु किंतु काही नाही. का जाऊ, कशासाठी जाऊ, उद्या राज्याभिषेक आहे, तुम्ही मला हे आत्ता सांगताय, नाही गेलं तर चालणार नाही का, काही मतांना समजावं ना तुम्ही, ही काय पद्धत असते का, असं असतं का कुठं. अजिबात नाही, अजिबात नाही. दुसऱ्या क्षणी श्रीराम निघाले, सीतामातेजवळ पोचले. सीता आपल्याला वनवासाला जायचं आहे, आता 14 वर्षानंतरच परत येऊ. सीतामातेने नकार नाही दिला, तुमचा तुम्ही जा, मला विचारून केलं का, अजिबात नाही, विषयाच नाही, तुम्ही समजावलं नाही का, काही मतांना सांगायचं ना, मी जाऊ का, मी सांगू का, अजिबात नाही, अजिबात नाही. पती निघालाय ना, चला. लक्ष्मणाला कळालं, लक्ष्मण धावत धावत सुमित्रा मातेकडे गेला, आई राम वनवासाला निघालेत, मी काय करू, श्रीरामांबरोबर जाऊ की अयोध्येतच राहू. सुमित्रा माता म्हणाली, लक्ष्मणा जिथं राम तीच अयोध्या. संपला विषय. निघाले लक्ष्मण. उर्मिलाला तर विचारलंही नाही जाऊ का, काही विषयच नाही, निघाले. वडिलांनी सांगितलंय ना, संपलं. पण परंतु किंतु विषय नाही, अजिबात नाही. ही मूल्य आहेत आमच्या परंपरेनं आम्हाला दिलेली, हा संस्कार आहे आमच्या परंपरेनं आम्हाला दिलेला. मला वाईट वाटतं, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याला आता एक वृद्धाश्रम उभा राहिला आहे आणि अलीकडच्या आताच्या रामाने आपले आईबाप त्या वृद्धाश्रमात ठेवलेत. ज्या काळात माझ्या महाराष्ट्रात शाळा नव्हत्या त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रात शिक्षण, ज्याला आम्ही म्हणतो, ती गंगा प्रवाहित झाली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी जोडपी खितपत पडलेली तुम्हाला दिसतील. सहज प्रश्न विचारा, तुमची मुलं काय करतात, त्या वृद्धाश्रमातला वृद्ध सांगेल, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही वृद्ध असा नाही म्हणणार की माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या पोराचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग जातात कुणाच्या, शिकल्या सवरलेल्यांचे. मग आम्ही हे संस्कार दिले त्यांना. अरे मग जी पोरं स्वतःच्या आईबापांना सांभाळू शकत नाहीत, ती पोरं समाज काय सांभाळणार, ती पोरं राष्ट्र काय सांभाळणार. का श्रीरामांना आम्ही आदर्शवादी म्हणतो, का एक प्रसंग नाही आयुष्यात, एक घटना नाही जिथं बोट ठेवता येईल. प्रत्येक क्षण आयुष्याचा आदर्शावर, नीतीवर, मूल्यांवर चाललेत श्रीराम. संवेदनशील मन आहे. दुर्दैवानं आता ती संवेदनशीलता आहे कुठं. आई वडिलांबद्दल आदर काय, ती त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. तुम्ही या सृष्टीत मला आणलं, तुम्ही माझं पालन पोषण केलं, तुम्ही होतात म्हणून मी आहे. आयुष्यभर तुमची सेवा केली तर हे ऋण फिटणार नाही, तुम्ही म्हणाल ते. ही कृतज्ञता आहे. हल्ली कृतज्ञता हा शब्द ऐकायलाच मिळत नाही, ही आमच्या अलीकडची शंका आहे. राहिलीच नाही ती. संवेदनशील मनात कृतज्ञता उपसते. हल्ली मनच संवेदनशील राहिली नाहीत. रस्त्यावर अपघात झाला तर अपघातग्रस्ताला मदत करावी असं वाटण्यापेक्षा त्या अपघातग्रस्ताचे मोबाईलवर फोटो काढण्यात आणि आपापल्या ग्रुपला पाठवण्याची धन्यता वाटते. ती काय संवेदनशीलता आहे. कुठल्या दिशेला निघालो आम्ही. अरे माझ्या नजरेसमोर घडलं, हा काय पराक्रम आहे.
अरे जर त्या अपघातग्रस्ताला वाचवलंस तर तो पराक्रम. ही संवेदनशीलता कधी आम्हाला कळणार? अडचण आमची सगळ्यात मोठी अलीकडची तीच झाली आहे. लहानपणी आम्ही जेवायला बसायचो त्यावेळी ताई आमची आजी सांगायची, ताटातला एक घास बाहेर काढून ठेवा. आम्हाला वाटायचं, पूर्वी जमिनीवरच जेवायला बसायचो, ताटात किड्या मुंग्या येऊ नयेत म्हणून त्यांना आपलं बाहेरच वाटेला लावावं म्हणून तो घास बाहेर ठेवायचा असेल. पण नंतर आजीनं सांगितलं, बाळा ही भूमी आपल्याला धनधान्य देते, तिच्या एवढा आपण तिला परत नाही देऊ शकत, पण ती धनधान्य देते म्हणून आपण खातो, म्हणून आपण जिवंत राहतो. बाळा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त नको करायला, तिच्या इतकं आपण देऊ शकणार नाही, पण एक घास तरी पहिला तिच्यासाठी, तू आहेस म्हणून आम्ही आहोत हे सांगणारी ही कृतज्ञता आहे. सायंकाळ झाली की तुळशी पुढं दिवा लाव, हट्टानं सांगायची आजी, का? अंगणात उजेड असावं म्हणून नाही. तो सूर्य दिवसभर प्रकाश देतो, ही सृष्टी दिवसभर जगवतो, त्याच्यासारखा प्रकाश आम्हाला नाही देता येणार. अरे पण तुझ्याबद्दल कृतज्ञता म्हणून ही मिनमिनती पंथी आमची असू दे. आम्हाला जाणीव आहे तू आहेस म्हणून आम्ही आहोत, ही कृतज्ञता आहे. या कृतज्ञतेतून संवेदनशीलता जन्म घेते. संघटन वाढतं कसं? या संवेदनशीलतेतनं वाढतं. आपले आहेत ही आत्मीयता त्यातून येते. वनवासाला श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण निघाले, दंडकारण्यात पोचले आणि अचानक पुढे गेलेले श्रीराम मागं वळाले आणि वाटेत पडलेले खडे आणि काटे त्यांनी उचलून बाजूला फेकायला सुरुवात केली. सीतामातेना काही कळे ना, शक्यतो माणूस आपल्याला खड्यानी काटे टोचू नयेत म्हणून वाटेत असलेले पुढचे खड्यानी काटे उचलून बाजूला फेकतो. श्रीराम पुढे जात आहेत आणि परत पाठीमागून येऊन ते खड्यानी काटे उचलून फेकतायत. सीतामातेना काही कळे ना, त्यांनी विचारलं, प्रभू काय करताय? आणि राम म्हणाले, खड्यानी काटे वेचून बाजूला टाकतोय. का? पाठीमागून कुणी येणार आहे का? श्रीराम म्हणाले, हो. आपण अयोध्येतनं निघालो त्यावेळी भरत अयोध्येत नव्हता. तो ज्यावेळी अयोध्येला येईल आणि त्याला कळेल की आपले बंधू राम वनवासाला गेलेत, तो एक क्षणही अयोध्येत थांबणार नाही. तो असाच आपला पाठलाग करत पाठीमागं पळत येईल, याच वाटेनं येईल. मग भरत येतील त्यावेळी त्यांना हे खड्याने काटे टोचू नयेत म्हणून उचलून बाजूला फेकताय का? आपल्या भरतांना खड्याने काटे टोचलेले सहन होणार नाहीत, सोसणार नाहीत, एवढे दुबळे आहेत का भरत? श्रीराम म्हणाले, भरत सामर्थ्यवान आहे. भरत अशा खड्या काट्यांना भिणारा तर नाहीच आहे, पण अशी काही संकट बाजूला करणारा समर्थ आहे तो. मग हे खड्याने काटे उचलून बाजूला का फेकताय? तेव्हा श्रीराम म्हणाले, याच वाटेनं भरत येईल आणि त्यांना ज्यावेळी या वाटेत खड्याने काटे दिसतील, भरताच्या लक्षात येईल याच वाटेनं आपले बंधू श्रीराम गेलेत, या वाटेत खड्यानी काटे आहेत, म्हणजे माझ्या बंधूला श्रीरामाला हे खड्यानी काटे टोचले असणार. मला खड्यानी काटे टोचलेत याचा त्रास जो भरताला होईल तो त्रास मला सहन होणार नाही, म्हणून मी हे खड्यानी काटे उचलून बाजूला फेकतोय. काय संवेदनशीलता आहे! मला खड्यानी काटे टोचलेत याचा त्रास जो भरताला होईल तो त्रास मला सहन होणार नाही, म्हणून मी खड्यानी काटे बाजूला फेकतोय. बंधू प्रेम ही संकल्पना श्रीराम आम्हाला सांगतात. हो, बंधू म्हणून एकत्र आलात तर संघटन घडेल, पण त्यासाठी संवेदनशीलता हवी. हा सगळ्यात मोठा संस्कार आहे. आमचे सगळे उत्सव तो संदेश देतात, आमचे सगळे उत्सव तो आदर्श आमच्या पुढे ठेवतात. आमच्या नव्या पिढीच्या पुढे तो संस्कार आम्ही ठेवायला हवा की एकत्रित चला, एकत्वात चला, अद्वैतात चला. हा सगळ्यात मोठा आशय आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. कोण होतो त्यांच्यासोबत? कवायती फौजा होत्या? नाही, काही नाही. 18 पगड जातीची, 12 बुलतेदाराची चड्डी लंगोटीतली सखी सोबत ही सवंगडी मंडळी महाराजांनी गोळा केली आणि या पोरांच्या बळावर महाराजांनी राज्य उभा केलं. शून्यातनं केलं. शून्यातून विश्व उभा करणारे राजे असं महाराजांचं जे आम्ही वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. म्हणजे महाराज शून्यातनं राज्य उभा करतात आणि आमच्याकडं मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी,
एवढंच काय, त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढं जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेखा आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुमचा लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभर असते, महिन्यात मनभर साखर फस्त करते. अरे कणभर मुंगी जर आपलं ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? सगळ्यात मोठी गोष्ट आहे, काय अडचण आहे? मला वाईट वाटतं या गोष्टीचं. रस्त्यावरून 120च्या स्पीडनं आमची पोरं गाड्या पळवतात. तू माझ्याकडे बघितलंसच का म्हणून एकमेकावर आक्रमण करतात, भांडणं करतात. थ्रिल हवं आयुष्यात म्हणून काही नको त्या गोष्टी करतात. का? अनेक लोक विचारतात हे का? मनोचिकित्सक असं सांगतात की त्याच्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक ऊर्जेला आम्ही वाटच मोकळी करून देत नाही. ती ऊर्जा तशीच साठून राहते आणि मग त्या नको त्या गोष्टी ती खर्च होते. तुमच्या मुलानं नको त्या मार्गाकडे जायचं नसेल तर त्यांच्या पुढं ध्येय ठेवा. ते ध्येय त्यांच्यातील ऊर्जा योग्य दिशेला करणी लावेल. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22 वर्षाची पोरं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या उरातल्या ऊर्जेला वाट दिली. स्वराज्य निर्माण करा आणि हे सगळे संघटित होऊन त्या स्वराज्यासाठी निष्ठेनं कार्य करत राहिले. ऊर्जा प्रत्येकात असते, फक्त ऊर्जेला दिशा द्यायला हवी. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ती दिशा दिली. लोकमान्य टिळकांनी ती दिशा दिली. स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक लोकांनी तत्कालीन तरुणाईला ती दिशा दिली. त्यांच्यातली ऊर्जा सत्कारणी लागली. आताच्या मुलांच्या ऊर्जेचं काय, हा सगळ्यात महत्त्वाचा चिंतनाचा विषय आहे. शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं. 12 वर्षाचे होते शिवबाराजे. शहाजीराजे मासाहेबांनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि शिवबाराजे पुण्यातून राज्य विस्तार करतील. ठरवून घेतलं. का बरं सगळं झालं हे? कारण काय? याला परकीयांच्या तख्ताची कुठवर चाकरी करावी, स्वाभिमान गहाण टाकून दुसऱ्याची तख्त मजबूत करण्यासाठी आमचा जन्मच नाही. ही स्वाभिमानाची लाट पहिली जिजाऊंच्या उरात तयार झाली आणि ती स्वातंत्र्याची पहाट म्हणून शहाजीराजांच्या शमशेरीवर गरजत राहिली. हे उद्याचं ध्येय होतं. त्या ध्येयातून हे सुरू झालं. अहो त्याच्याही पेक्षा मासाहेबांच्या जाऊबाई गोदावरी नदीवरनं महाबत खानानं उचलून नेल्या आणि जिजाऊंना प्रश्न पडला, आमच्याच घराण्यातल्या स्त्रिया जिथं सुरक्षित नाहीत तिथं सर्वसामान्य माणसांचं काय, त्यांच्या बायका पोरांचं काय? स्त्रियांचा सन्मान करणारं राज्य उभं राहिलं पाहिजे. रयतेचं राज्य हा सगळ्यात मोठा ध्येयाचा आशय 12 वर्षाच्या शिवरायांसमोर शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊंनी ठेवला. ठरलं. 12व्या वर्षी मासाहेब जिजाऊ शिवबाराजांना घेऊन निघाल्या. आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला जाताना एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो? डबा वेळेवर खा. अधिकच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. फारच काळजी असेल तर आई मुलाला म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. मुलगा म्हणतो का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. पण त्याच्या पलीकडं काय? शहाजीराजांनी काय दिलं आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा शहाजीराजाने आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? आम्हास खात्री आहे
तुम्ही उभा करणारं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेकलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहेत, पुण्यात यायचं आहे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच शहाजीराजे म्हणतायत खात्री आहे आम्हाला. शहाजीराजाने असं नाही म्हटलं कराल का, जमेल का, तुमच्याच्यानी होईल का, सवालच नाही, जमणारच. आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. त्यांच्यात सगळं आहेच हो, सोपून तर बघा, जबाबदारी तर देऊन बघा. सांगितलं शहाजीराजांनी खात्री आहे तुम्ही करणारच. कोण विश्वास आहे हा? आणखी काय दिलं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. आणखी किती खात्री? उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. कोण खात्री आहे? राज्य उभा राहणारच आहे, राज्य उभारलं म्हणजे ध्वज असणारच आहे. हा ध्वज आत्ताच घेऊन जा. कोण खात्री, कोण विश्वास? पण त्याच वेळी शहाजीराजांनी शिवबाराजांना सांगितलं, पण ध्यानी घ्या राजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. त्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे, हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. यशाचं सूत्र सांगितलं. ध्येय गाठायचंय ना, शौर्य गाजवावं लागेल. ध्येय गाठायचंय ना, समर्पण द्यावं लागेल. ध्येय गाठायचंय ना, त्याग करावा लागेल, तरच ध्येयापर्यंत पोहोचाल. 350 वर्षापूर्वीचा शिवछत्रपतींचा जागर असू द्या, नाहीतर श्रीराम प्रभू श्रीकृष्णाचा परंपराचा तो विलक्षण अध्याय असू द्या. इतिहास तोच सांगतो, कष्ट करावेच लागतील, शौर्य गाजवावंच लागेल, त्याग करावाच लागेल, समर्पण द्यावाच लागेल, तरच ध्येय गाठता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती. पण आमची अडचण काय माहिती आहे? आमच्यापैकी बऱ्याच लोकांचं किंवा तरुणांचं ध्येयच नाही, काही ठरलेलंच नाही, काही अजिबात नाही. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. डॉक्टर बनायचं बनवू शकता, इंजिनियर बनायचं बनवू शकता, वकील बनायचं बनवू शकता, प्राध्यापक बनायचं बनवू शकता, शास्त्रज्ञ बनायचं बनवू शकता, क्रिकेटपटू बनवू शकता, चित्रकार बनवू शकता, नाटककार बनवू शकता. काय बनायचं आहे बनूच शकता. तुम्ही कोण आहात, कुठे जन्माला आला, कुणाच्या पोटी आला, तुमची परिस्थिती काही फरक पडत नाही. तुम्हाला बनायचं आहे ना, बनूच शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. पण लोक कारणं सांगतात, नाही आम्ही गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही मला जरा बुद्धी कमी आहे, उत्तम. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कोण म्हटलं? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या यशाचा कर्तृत्व ध्वज फडकवा. सगळ्यात महत्वाचं आहे ध्येय. ध्येय 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 काय ठरलंय तुमचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जे ठरलंय सुरुवात करा, बस, बाकी काही नाही. सुरुवात. आमची अडचण काय आहे? आम्ही सुरुवातच करत नाही, अजिबात नाही. 1645ला महाराजांनी राजगड घेतला, पण बेवसाऊ होता. म्हणजे आता घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवेत. होते कुठे महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का, नाही आता राजगड घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजेत. आहेत कुठं आपल्याकडं? मग बघू फंड्स आल्यावर. थांबले नाहीत महाराज. महाराज म्हटले घेऊन तर टाकू, पुढचं पुढं. महाराजांनी राजगड घेतला. 1646ला महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण्यावर महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. अरे सुरुवात तर करा. आमची अडचण काय? सुरुवात नाही हो. सायंकाळच्या अंधाऱ्या वेळ मी निघालो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता.
त्याला विचारलं का थांबलाय? तो म्हणला नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना मग. नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याच्याजवळ दिला. म्हटलं आता जा. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 4-4:30 वाजता मी तिथंच गेलो तर त्या डोंगराच्या पायथ्याला तो सद्ग्रस्त तिथंच. म्हणलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हणला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. अहो सुरुवात करा. जी सुरुवात करतात ती माणसं पोचतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. महाराजांची फौज 20,000, मोगलांची फौज 2 लाख. मग महाराज असं म्हणले का त्यांची 2 लाख आपली 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. 1 लाखभर सैन्य करू उभा, मग करू सुरुवात. नाही ना, महाराज म्हणले आपली 20 तर 20, सुरुवात तर करू, पुढचं पुढं. महाराजांनी सुरुवात केली. 1670लाच महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांद्याच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आमच्या पुढं जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढं जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे, खना खना. माणसं कामाला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले, दगडी भिंत सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया, एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी सैन्य उभारलं आणि मोगलांच्या विरोधातला लढा अधिक तीव्र केला. तुम्ही सुरुवात करावो, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. सगळी सृष्टी. अनुकूल आणि प्रतिकूल अशी वेळ कधीच नसते. तुम्ही ज्यावेळी कृतिशील असता ती वेळ तुमच्यासाठी अनुकूल, आणि ज्यावेळी तुम्ही निवांत काही न करता बसलेले असता त्यावेळी ती वेळ तुमच्यासाठी प्रतिकूल. हे लक्षात ठेवा. वेळ ठरवत नाही आपण अनुकूल का प्रतिकूल व्हायचं, आपण ठरवतो आलेली वेळ अनुकूल का प्रतिकूल बनवायची. त्यामुळे जो क्षण हाताशी येईल तो कृतिशील बनवणं हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं नव्या पिढीला वेळेच्या महत्त्वाबद्दल, आयुष्याच्या मोलाबद्दल अजिबात फिकीर नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. मी निवांत बघतो तरुणाई आराम करत बिनधास्तपणे भटकत असलेली. मला प्रश्न पडतो, यांच्या हाताला काम नाही का? यांना करायला दुसरं काही नाहीये का? बऱ्याच वेळेला लोक सांगतात खूप करायचं होतं, पण आयुष्य छोटं कधीच नसतं. आपण सुरुवात जगायला उशिरा करतो, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि जेव्हा जगण्याचं ध्येय सापडतं तेवढे आयुष्य संपून गेलेलं असतं आणि मग वाटतं आधीच सुरुवात केली असती बरं झालं असतं. पण वेळ एकदा गेली की परत येत नाही. वेळ एकदाच हाताशी येते. मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न असतो, काळ बदला. वर्तमान काळातलं वाक्य दिलेलं असतं, कंसात लिहिलेलं असतं याचा भूतकाळ करा. भविष्य काळातलं वाक्य दिलेलं असतं, कंसात लिहिलेलं असतं याचा वर्तमान काळ करा. मराठीच्या प्रश्नपत्रिकेतल्या वाक्याचा काळ उत्तरपत्रिकेत बदलता येतो, पण वास्तविक जगण्यातला काळ ना पुढं नेता येतो ना मागं आणता येतो. तर आयुष्यात फक्त एकदाच हाताशी येतो. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. काही लोकांना वेळ पुरत नाही, काही लोकांना वेळ सरत नाही. वेळ अशीच फक्त वाहत जाते. वेळ उसनी देता येत नाही. वेळ कुणाकडून उधार घेता येत नाही. वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही. वेळ ज्याला कळाली, ज्या क्षणाची त्याला संधी करता आली आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं तो यशस्वी होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 5 वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल
तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्त्वाची, तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्त्व. एका वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा 1 वर्ष किती महत्त्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं, त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्त्वाचं. एका महिन्याचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्त्वाचा. मग कळेल आम्हाला एका महिन्याचं महत्त्व. एका आठवड्याचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा 1 आठवडा किती महत्त्वाचा, तो सांगेल तुम्हाला आठवड्याचं महत्त्व. एका दिवसाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवस किती महत्त्वाचा. एका तासाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास मला जगवा. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा 1 तास किती महत्त्वाचा. एका मिनिटाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्त्वाचा. आणि एका सेकंदाचं मोल जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्त्वाचा. अरे सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आमच्या आयुष्याचं मोल किती असेल. हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मग हे इतकं महत्त्वाचं आयुष्य आम्ही कसं घालवतो, काय नेमका करतो, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. तुम्ही क्षणाचं सोनं करा, संधी तुमच्या दारात स्वतःहून कधीच येत नाही हे पहिलं लक्षात असू द्या. लोक आली संधी की करीन असं म्हणणारी आयुष्यभर काहीच करत नाहीत, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. खरं तर जंगलातल्या एका झाडावर एक तरुण बसला होता आणि ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तो कुऱ्हाडीनं तोडत होता. खरं तर दिसायला राजबिंडा पण डोक्यानं अगदीच कमी. त्या झाडावरचा तो तरुण त्याच रस्त्यानं जाणाऱ्या त्या राज्याच्या प्रधानानं बघितला आणि त्याला क्षणभर हसू आलं. पण त्या तरुणाकडे थोडं त्यांनी नीट बघितलं, त्याच्या लक्षात आलं दिसायला तर राजबिंड आहे, तरुण आहे, पण डोक्याने अगदीच वाया गेलेला आहे. आणि क्षणात त्याच्या मनात कल्पना चमकली. काही दिवसापूर्वी त्या राज्याच्या राजकन्यानं या प्रधानाचा अपमान केला होता. राजकन्याचा त्याला बदला घ्यायचा होता. राजकन्या मोठी विद्वान होती, संस्कृत पंडित होती, अनेक भाषा तिच्या जिभेवर अक्षरशः राहत होत्या. अत्यंत विद्वान असलेली ती राजकन्या, पण प्रधानाला तिचा बदला घ्यायचा होता. त्याला संधी मिळाली. या राजबिंड्या असणाऱ्या तरुणाला पण डोक्यानं अगदीच मठ्ठ असणाऱ्या या गुराख्याला त्यांनी खाली उतरवलं आणि त्याला सांगितलं मी सांगेन तसं फक्त कर. या प्रधानानं मोठ्या चातुर्यानं या मंद गुराख्याच्या पोराला एका राजबिंड्या राजपुत्राचं रूप दिलं. अत्यंत तो विद्वान आहे, पंडित आहे असं त्याला तयार केलं आणि राजापुढं उपस्थित केलं. प्रधानानं या गुराख्याच्या मुलाला राजापुढं अत्यंत विद्वान पंडित म्हणूनच समोर आणलं. राजाचाही विश्वास बसला. राजकन्यानं पाहिलं, ते राजबिंड रुपडं बघून राजकन्यालाही पटलं. विद्वान तर होताच, सवाल नव्हता. या राजबिंड्या तरुण विद्वान मुलाचं आणि राजकन्याचं लग्नही झालं. एकांतात राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला पहिला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. त्याला काहीच कळेना. तिनं संस्कृतमधून प्रश्न विचारला होता, अस्ति कश्चित वाग्विशेष. त्यांनी परत विचारलं, काय? अहो तुम्ही संस्कृत पंडित आहात ना, तुम्ही विद्वान आहात, अस्ति कश्चित वाग्विशेष. अहो डोक्याचा ज्ञानाचा त्याचा पत्ताच नव्हता. ती राजकन्या विचारत होती, तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का?
पण त्याला जिथं प्रश्नच कळत नव्हता तिथं उत्तराचा सवालच नव्हता. भांडं फुटलं, राजकन्याला सगळं कळालं. तो गुराखी आहे, मट्ट आहे, विद्वान नाही. राजकन्या त्याला अद्वा तद्वा बोलू लागली. राजकन्यानं त्याचा प्रचंड अपमान केला आणि एका क्षणी तो गुराख्याचा पोर संतापला, ताडकन उठला आणि राजकन्याला म्हणाला, आता परत येईन. तो विद्वान म्हणूनच परत येईन. आणि दुसऱ्या क्षणी त्याने राजवाडा सोडला. तो जंगलात गेला आणि ज्ञानसाधना करायला लागला. ज्ञानसाधना करत राहिला. जंगलातल्या कालीमातेच्या मंदिरात त्यांनी ज्ञानसाधना केली. म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर कवी कुलभूषण कालिदास ठरला, ज्याने मेघदूत लिहिलं. अरे गुराख्याचा पोर जर ठरवलं तर महाकवी कवी कुलभूषण कालिदास होऊ शकतो. आम्हाला अडचण काय आहे? ठरवायला हवं, ध्येय समोर ठेवायला हवं, तर घडेल ना. हे तुमच्यात काय आहे काय नाही सवालच येत नाही. ठरलंय ना, करायचंय ना, संपला. हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा विषय. क्षमता तुमच्यात आहेत, फक्त क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं माहिती आहे? स्मशान. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण. कारण त्या परमेश्वरानं प्रत्येकाला काही ना काही अलौकिक दिलंय. काही लोकांना कळतं, काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही. अशा असंख्यांचा अलौकिक गुण ज्यांनी जग समृद्ध झालं असतं, तो आपल्यात आहे हे न कळल्यामुळं वापराविना त्याच्याबरोबर चौघांच्या खांद्यावरनं तसाच स्मशानात जातो आणि त्याच्या राखेबरोबर तिथंच तसाच पडून राहतो. असे असंख्यांचे असंख्य अलौकिक गुण त्या स्मशानात आहेत. म्हणून मी त्या स्मशानाला जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो. तुमच्यात काहीतरी आहे, शोध घ्या आणि आपल्या ध्येयासाठी त्याचा वापर करा. जे हवंय ते तुम्ही मिळवू शकता. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं. काय विलक्षण असेल तो. तुमच्या ध्येयाबद्दल समर्पण किती आहे, तुमची तुमच्या ध्येयाप्रती निष्ठा किती आहे, याच्यावर ठरतं तुम्ही ध्येय गाठाल की न गाठाल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्यांदा स्वतःची ओळख. अध्यात्माचा अर्थ काय आहे? तुमच्या आत जे आहे त्याची ओळख करून घ्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणून तर सांगतात, देव पहाया गेलो देवची होऊन आलो. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. कुठून येतो हे सगळं मला सांगा ना. माऊली ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठात गेले होते? पण आज विद्यापीठात ज्ञानेश्वरी अभ्यासाला आहे. जगद्गुरु तुकारामांनी कुणाची शिकवणी लावली होती? पण आज जगद्गुरु तुकोबराय पुस्तकांमध्ये पुढच्या पिढ्यांसाठी संस्कार देत आहेत. हे कुठून आलं त्यांच्यात? आम्ही विचार केलाय कधी? माऊली ज्ञानेश्वरांना वाटायचं समाज घडावा, प्रबोधन करत फिरायचंय. पण कुणी संन्याशाची पोरं म्हणून हिनवायचं, कुणी अंगावर चिखल, कुणी शेण फेकायचं. माऊली ज्ञानेश्वर सांगायचंय, अरे समाज घडावा म्हणून सांगतोय ना, तुम्ही शिकावं म्हणून बोलतोय ना. माझा काय स्वार्थ आहे? पण तरीही छळ थांबत नव्हता. एके दिवशी समाजानं असाच त्रास दिला आणि संतापून वैतागून माऊली ज्ञानेश्वर तरातरा आपल्या घराकडे आले, झोपडीत शिरले आणि ताटी लावून आत बसले. 10 वर्षाची इवलीशी मुक्ताई ज्ञानेश्वरांकडे बघत होती. त्यांचा तो संताप तिच्या लक्षात आला. आत जाऊन बसलेत. इवलीशी मुक्ताई म्हणाली, येतील बाहेर. राग शांत झाला ना की येतील बाहेर. पण अर्धा तास झाला, तास झाला, माऊली ज्ञानेश्वर बाहेर यायचं चिन्ह दिसेना. इवलीशी मुक्ताई उठली, ताटी समोर जाऊन उभा राहिली, हाका मारू लागली, ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, येणार आहे बाहेर. किती वेळ बसशील? बस ना आता, ये ना बाहेर. परंतु ज्ञानोबांचं एक नाही, 2 नाही. मुक्ताईला वाटलं अजून नाही राग केला. ती परत आपल्या कामाकडे वळाली. अर्धा पाऊण तास निघून गेला. मुक्ताई परत झोपडी समोर आली. त्या ताटीवर थपा मारू लागली, ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, येणार आहे बाहेर, उघडना दार, ए ज्ञानूदादा. पण ज्ञानोबांचं एक नाही, 2 नाही. मुक्ताई म्हटली,
अजून नसेल शांत झाला. मुक्ताई परत कामाकडे वळाल्या. आणखी तास झाला, मग मात्र मुक्ताईंना राहवलं नाही. त्या ताटीजवळ आल्या, हाका मारू लागल्या, ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, उघडणार आहे दार. आणि बघता बघता मुक्ताईंच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू उखडू लागले. मुक्ताईना हुंदका फुटला. बस झालं ना रे आता, किती छळशील, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर. पण आतून काही हालचाल नाही. मग मात्र त्या येवल्याशा मुक्ताईनं आपले डोळे पुसले, त्या ताटी समोर उभा राहिली, करारी झाली आणि साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला सुनावू लागली. विश्वे रागे झाला वनी, संती सुखे व्हावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाची मुक्ताई सांगतीये. विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात. संतांनी कसा अगदी पाण्यासारखं निखळ निर्मळ असावं. बस झालं, आधी स्वतःला आवरा आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. ताठी उघडा ज्ञानेश्वरा. या 10 वर्षाच्या इवल्याशा मुक्ताईमध्ये हे ज्ञानसामर्थ्य कुठून बरं आलं असेल? कुठून आलं हे? ही संस्कारांची परंपरा आहे, पिढ्यानपिढ्यांचं संचित आहे, जे पुढच्या पिढ्यांमध्ये येत राहत. आपल्याला वाटत असेल कदाचित की आपलं आपल्यापुरतं नाही, आपलं पुढच्या पिढ्यांपुरतं हे लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात. नाहीतर एखादा दमेकरी डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर त्याला पहिला प्रश्न विचारतो, तुमच्या घरात आधी कोणाला होता का? म्हणजे तुम्हाला दमा व्हायला तुम्ही बिड्या ओढल्याच पाहिजेत असं नाही. तुमच्या आजोबांनी ओढलेले असल्या तरी तुमचं रेडीमेड काम झालं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे करता त्याचा तोटा फक्त तुम्हाला होतो? नाही, तुमच्या पिढ्या बर्बाद करता पुढच्या तुम्ही. पुढच्या पिढ्या. 30 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक येतो, त्याच्याकडे बघूच नका. वडील काय करत होते तपासा. 40 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद होतात, दोष पोराला देऊच नका. आजोबा काय करत होते तपासा. अहो, मुलगा जन्माला आला की आजी म्हणते मुलाचं नाक अगदी आजोबांवर गेलंय. अरे नाक आजोबांवर जात असेल तर किडन्या कुणावर जाणार? मग आमची जबाबदारी नाही उद्याचा समाज घडवायची, आमची जबाबदारी नाही उद्याच्या पिढ्या घडवायची. 10 वर्षाच्या मुक्ताईंमध्ये कुठून आलं हे पिढ्यांचं संचित आहे. जे त्यांच्या पिढ्याने ज्ञान संचय करून ठेवला तो उतरला धमन्यातून, रक्ताच्या थेंबातून. आमच्या उद्याच्या पिढीला आम्हाला ते द्यावं लागेल, ते सांगावं लागेल. शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटची. बीज शुद्ध असलं तर फळं गोमटी येतील. वातावरण निकोप निर्मळ असलं तर उद्याची पिढी घडेल. काय परिस्थिती आहे आपल्याकडे अजून नाही. पण विनोदजी, पुण्याच्या टपरीवर ड्रग्ज मिळतात आता. त्यातल्या काही विद्यार्थ्यांचे व्हिडिओ मध्यंतरी आले होते. कुठल्या दिशेला निघाली तरुणाई? काय चाललंय नेमकं? व्यथित करणारा विषय आहे. उद्याची पिढी कुठल्या दिशेला? कृतज्ञता आहे आमच्यात. जे फुकट मिळतं ना त्याच्याबद्दल कृतज्ञता नसतेच, किंमतच नसते. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाहीत. माणसं स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाहीत, कारण त्याच्यासाठी काही त्यांना मोजावं लागलेलं नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची, तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाख रुपयाला. आमच्या हृदयाजवळ 3 मुख्य रक्तवाहिन्या येतात आणि त्यांच्यासोबत 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, नवा डोळा बसवता येतो. नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख, म्हणजे 2 डोळे झाले 40 लाखाचे. 2 किडन्या दिल्यात, माणसं नको ते अपेपान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या, नवी किडनी बसून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 40
लाख, म्हणजे 2 किडनीची किंमत झाली 80 लाख, म्हणजे आमची एक रक्तवाहिनी 3 लाखाची, आमचे डोळे 40 लाखाचे, आमच्या किडन्या 80 लाखाच्या. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना ही अब्जावधी रुपयांची शरीर नावाची इस्टेट देऊन पाठवलंय. ही इस्टेट जपाना कुठल्या संपत्तीच्या मागं लागतो आम्ही? काय कमावतो आम्ही? कधी विचार केलाय? या देशामध्ये अब्जावधी रुपये संपत्ती असणाऱ्याची कधी जयंती पुण्यतिथी साजरी केली जात नाही. ज्यांच्या बँकेच्या अकाउंटवर 0 बॅलन्स आहे अशांची मात्र जयंती आणि पुण्यतिथी या देशात सगळा देश साजरा करतो. त्यांनी कमावलं काय हा त्याचा सगळ्यात मोठा फरक आहे. सगळ्यात मोठा. कुठल्या दिशेला पिढी नेणार आहे आम्ही? कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येक पोराच्या मोबाईलमध्ये तुम्हाला त्या गेम्स दिसतील पैसे कमवून देणाऱ्या. दिवसभर पोरं त्या मोबाईलच्या स्क्रीनवर त्या गेम्स खेळत असतात. का? पैसे मिळतात. मागच्या पिढीला शेअर्स कळत नव्हता. आता 10वी पास झालेली पोरं मोबाईलमध्ये शेअर्सचे ॲप टाकून त्याच्यावर पैसे लावतात. अशी कित्येक उदाहरणं मी डोळ्यात बघितलीत की 4-5 लोकांकडनं 10-20 लाख घेतले, शेअर्सवर लावले आणि ते बुडले. अशा पोरांनी आत्महत्या केल्यात. अनेक पोरं मला फोन करून विचारतात, सर काय करू? आता काय सांगू तुला? का? झटपट पैसा मिळवायचा आहे, पटकन श्रीमंत व्हायचं आहे. पूर्वी माणसं सद्गुणांनी श्रीमंत व्हायची, आता माणसं पैशानी श्रीमंत होतात. हा सगळ्यात मोठा फरक आहे. हल्ली आम्हाला सुद्धा पोरांच्या नावे ठेवी पैशाच्या करून ठेवल्या म्हणजे आमचं काम संपलं असं वाटतं. पोरांच्या नावे पैशाच्या ठेवी करून ठेवण्यापेक्षा त्यांच्या पाठीवर जर संस्कारांच्या ठेवी ठेवल्यात तर काहीच अडचण नाही. समाज तेव्हा घडेल, समाज तेव्हा उभा राहील. उद्याचा काळ तसा आहे, नाहीतर अवघड होईल सगळं. कुठल्या दिशेला जाणार आहे? क्षमता आहे, सामर्थ्य आहे, सगळं आहे, पण दुर्दैवानं आपल्यात ते आहे ते माहिती नाही. ही सगळ्यात मोठी अडचण. आणि खडतर परिस्थिती तुमच्यातले उपजत गुण बाहेर काढते. उत्तम परिस्थिती तुमच्यातले उपजत गुण कधीच बाहेर काढत नाही. मी परवा एका मुलाला सहज प्रश्न विचारला, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं. मी त्याला विचारलं, अरे काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, मग तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. अरे तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का पळायला? 100 मीटर तर पळायचं आहे, नाही करतो ना प्रयत्न. म्हटलं बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना. आणि मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला 5 मिनिटं? हो 5 मिनिटं तर लागतील. अरे हुसेन बोल्टला 100 मीटरला ऑलिम्पिकमध्ये 9.98 सेकंद लागतात. म्हणजे हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? हं माझं मला माहिती आहे ना. अरे सांगशील ना? किती सांगितलं ना. मला सुचायचं बंद झालं. तेवढ्या त्याचा मित्र धावत आला, ए पळ, कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. सगळ्यात महत्वाची कारण तर कुणी सांगूच नयेत. अहो लाल बहादूर शास्त्री शाळेला जायचे, मध्ये गंगा नदी व्हायची, नौका काठावर असायच्या, त्यात बसायचं आणि पलीकडच्या काठावरच्या शाळेत जायचं. पण खिशात पैसे नसायचे. लाल बहादूर काठावर यायचे, बराच वेळ थांबायचे. कुणीतरी नावाडा विचारायचा, ए लाल बहादूर
येतोयस ना शाळेला? लाल बहादूर म्हणायचे, यायचं आहे खरं, पण तुम्हाला द्यायला पैसे नाही आहेत माझ्याकडं. अरे नसू दे ना, उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्यावर कशाला, तुम्ही जा, मी येईन. ती नाव निघून जाते. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढतात, त्या कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं गुंडाळतात, त्याचं मुंडासं करून डोक्याला बांधतात आणि सरळ गंगेत झेपावतात. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर जातात, परत काठावर जाऊन कपडे घालतात, वह्या पुस्तकं हातात घेतात आणि मग वर्गात जाऊन बसतात. परिस्थितीशी झगडणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान होतात. कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला अडवते? कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला रोखून धरते? अजिबात नाही, अजिबात नाही. आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा. आम्हाला हे नाही, आम्हाला ते नाही, आम्ही ते करू शकलो नाही कारण आम्हाला हे नव्हतं. ही जी कारणं देणारी माणसं असतात ना, ती स्वतःच्या दोषांवर चुकांवर फक्त पांघरून घालत राहतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात. फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची एक रिहा बुलोज नावाची मुलगी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत ती पहिली आली आणि घरी आल्यावर तिनं वडिलांना सांगितलं, बाबा मी धावण्याच्या स्पर्धेत पहिली आले. वडिलांनी कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, खूप छान बेटा, खूप छान, अभिनंदन. आणि वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती 11 वर्षाची चिमुरडी म्हणाली, बाबा आता शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आली ना, आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, पुढच्या महिन्यातच स्पर्धा आहे. वडील म्हणले, अरे वा, अभिनंदन, खूप खूप छान बेटा. तशी वडिलांच्या अभिनंदनातून बाहेर येत ती चिमुरडी म्हणाली, पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचं आहे ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्याल ना शूज? घ्या ना बाबा धावण्याचे बूट. वडिलांनी कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, घेऊया बेटा, या महिन्याचा पगार झाला ना की तुला धावण्याचे बूट जरूर घेऊया. आणि ती पोरगी आनंदात उड्या मारत सरावाला निघून गेली. सराव करत राहिली. महिना उलटला. आता 4 दिवस उरले होते राष्ट्रीय स्पर्धेसाठी. त्या दिवशी ती परत आपल्या वडिलांकडे आली. वडिलांना म्हणाली, बाबा स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही मला स्पोर्टचे शूज घेतो म्हणलेला, बाबा कधी घेणार? घ्या ना बाबा धावण्याचे बूट. ते ऐकलं आणि वडिलांच्या डोळ्यातनं खळदिशी अश्रू उकळलं. आपल्या चिमुरडीला कुशीत घेतलं. ते वडील म्हटले, बेटा घ्यायचे होते का बूट तुला, पण या महिन्याचा पगारच नाही आला हातात, नाही घेता येणार, मी नाही घेऊन देऊ शकत बेटा बूट तुला, मला माफ कर. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि स्वतःचे अश्रू लपवत ती पोर छपदिशी बाजूला झाली. आपल्याला आता धावण्याचे बूट नाही आहेत, त्यामुळे आपण आता पळणारच नाही, असा नकारात्मक विचार तिनं केला नाही. नसतील बूट तर नसू दे, मी अनिमानी पायानी पळेन असा विचार करत ती पोर राष्ट्रीय स्पर्धेत उतरली. स्पर्धेला सुरुवात होणार. सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, पायात स्पोर्टचे शूज आणि त्यांच्या रांगेत उभा होती ही अनवाणी पायाची 11 वर्षाची चिमुरडी रिहा. क्षणभर तिनं आजूबाजूला बघितलं. स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले स्पर्धक तिनं बघितले आणि स्वतःच्या पायाकडे तिचं लक्ष गेलं. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक, सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या पट्ट्यांवर लिहिलं NIKE. जणू नायकेचेच बूट घातलेत. अनवाणी पायाला जखमेच्या पट्ट्याने गुंडाळून ती स्पर्धेला उभा राहिली. स्पर्धा सुरू झाली आणि ती बेभान पळत राहिली. तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं, तिला फक्त जिंकायचं होतं. अनवाणी पायाला खडे टोचत होते, खडे लागत होते, बोट ठेच काढत होती, पण तिचं लक्ष फक्त तिच्या ध्येयाकडे होतं. जिंकायचंय, जिंकायचंय, जिंकायचंय. बघता बघता 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत ती पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. ती रिहा 11 वर्षाची चिमुरडी सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या बुटामुळे तुमच्या पायांना वेग येत नाही, तुमच्या जिद्दीमुळे तुमच्या पायांना वेग येतो, हे लक्षात असू द्या. साधना महत्वाची नाहीत, साधना महत्वाची आहे. साधना आमच्या भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक धार्मिक परंपरेनं सातत्यानं साधनेचा जागर केलाय. का? साधना नव्हे, साधना महत्वाची.
ध्येय जे गाठायचं आहे त्याची आराधना महत्वाची. भक्ती मार्ग तो आहे. मग तो श्री गणेशाच्या भक्तीचा असू दे, नाहीतर तुमचं ठरलेलं ध्येय गाठण्याचा मार्ग असू दे. आपल्या ध्येयाबद्दल पराकोटीची भक्ती तुमच्या उरात हवी. भक्ती हे श्रद्धेचं रूप आहे आणि श्रद्धा हे तुमच्या अतूट निष्ठेचं प्रतीक आहे, जी निष्ठा तुमच्या ध्येयावर आहे. आमच्या पिढ्यांमध्ये हे बीज रुजू द्या. आमच्या पोरांमध्ये हा संस्कार होऊ द्या. उद्याचा समाज घडवण्याचं, उद्याचा इतिहास निर्माण करण्याचं सामर्थ्य या नव्या पिढीच्या उरात आहे. मला खात्री आहे, खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या नव्हे तर कौतुकाच्या थापेच्या जोरावर इतिहास घडवला आहे. जिथं कौतुक करणारी माणसं असतात तिथं इतिहास घडवणारी माणसं असतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. त्यामुळं गुणवंतांचं कौतुक जरूर करावं, पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे. मी आज सगळ्या गणेश मंडळांचं कौतुक करणाऱ्या उत्कर्ष पतसंस्थेचं कौतुक करणं सगळ्यात महत्त्वाचं मानतो. मी उत्कर्ष पतसंस्थेला मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे मनपूर्वक कौतुक करतो. कौतुकाची ही परंपरा अखंडित राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वाईच्या ऐतिहासिक आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्याचा हा प्रवाह असाच अखंडित प्रवाहित राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. सरांचं या व्याख्यानानंतर मी काय इथे बसलेले सर्व श्रोते निशब्द झाले आहेत. एवढं संपूर्ण भाषण त्यांचं संपलं, त्यांनी एक घोट पाण्याचं सुद्धा घेतलं नाही, पण मी 4 घोट पाण्याचे घेतले त्यांचं व्याख्यान ऐकता ऐकता. त्यांच्या या व्याख्यानासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाईल. त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना अशी आहे की आज सार्वजनिक गणेशोत्सव सुंदर सजावट स्पर्धा ह्याचं बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी होणार आहेत, ज्याची आपण सर्व मंडळांचे जे कार्यकर्ते ज्या आतुरतेने वाट पाहत आहेत. खरं तर दरवर्षी हा सोहळा आपण वाई फेस्टिवलमध्ये घेतो, परंतु यावर्षी आपल्याला असे विद्यमान व्यक्तींच्या हातून ही संधी गमवायची नव्हती, म्हणून ही आज वितरण सोहळा समारंभ इथे होणार आहे. त्यासाठी मी ह्याच्यामध्ये 4 कॅटेगरीज आहेत. सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार, सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार असे 4ही नावं मी आता जाहीर करणार आहे. त्यासाठी मी माननीय श्री दत्तात्रय बुवा खरात व श्री नितीन बानुगडे पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी बक्षिसांचं वितरण करण्यासाठी यायचं आहे. तर सर्वोत्कृष्ट वेशभूषा ह्याचे विजेते आहेत अजिंक्य गणेश मंडळ, रविवार पेठ न्हावीआळी. त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. त्यांनी सजावट केला होता ऐतिहासिक जिवंत देखावा प्राणयज्ञ जंजिरा. त्यांचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया लवकर स्टेजवरती यायचे. जंजिरा वेशभूषेतील आपले अप्रतिम सादरीकरण खरोखरच कौतुकास्पद आहे. आपला परंपरागत आणि शौर्यपूर्ण वेशभूषेचे ऐतिहासिक वारसा प्रभावीपणे त्यांनी जिवंत केला आहे. आपल्या अनोख्या सादरीकरणाचा आम्ही खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो. सर्वोत्कृष्ट नेपथ्य श्री रणवीर गायकवाड न्यू गजानन मंडळ गंगापुरी वाई यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यांनी सजावट केली होती दर्याचा राजा सरखेल कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर आधारित आपले नेपथ्य आणि सजावटीचं खूप कौतुक आहे. अतिशय सुंदर असा सेट उभारला होता आपण आणि जवळपास महिनाभर सर्व कार्यकर्ते ह्या सेटसाठी खूप जास्त मेहनत घेत होते. ऐतिहासिक वारसा प्रभावीपणे आपण उभा केला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. यानंतर सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार म्हणून स्नेहल जमदाडे भूमिका केली होती सावित्रीबाई फुले हिने. मंडळाचे नाव आहे महात्मा फुले नगर गणेशोत्सव मंडळ आणि सजावट केली होती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती. सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचे सुंदर सादरीकरण हिने केले होते आणि भारतातील पहिला महिला शिक्षिका मुलींना शिक्षण देण्याचा पाया ज्यांनी रचला त्यांचं खूप सुंदर सादरीकरण स्नेहल हिने केलं होतं. तिचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार म्हणून विजेता आहेत तेजस गजानन गुळुमकर
भूमिका केली होती आबाजी सोनदेव यांनी. आपल्या सशक्त अभिनयाने इतिहासाला आपण उजाळा दिला. आबाजी सोनदेव यांच्या स्वराज्य स्थापनेमुळे महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या दरबारात त्यांचा विशेष स्थान होता असा त्यांनी अभिनय केला आहे आबाजी सोनदेव यांचा. त्याचं खूप खूप अभिनंदन आणि जोरदार टाळ्यांनी आपण सर्व विजेत्यांना हार्दिक अभिनंदन करूया. त्यानंतर स्थिर देखावा वितरण मी माननीय श्री विनोद कुलकर्णी सर आणि माननीय श्री नितीन बानुगडे सरांना विनंती करते की पुढच्या देखाव्याचं त्यांनी बक्षीस वितरण करावं. त्यात तृतीय क्रमांकाचे विजेते आहेत मधली आळी गणेशोत्सव मंडळ. सजावट केली होती महाराजांची आरमार. खूप खूप अभिनंदन. त्यांनी खूप सुंदर असा आरमार अशी सजावट त्यांनी केली होती. आरमार म्हणजेच वीरता आणि शिवाजी महाराजांच्या योद्धा शौर्य आणि शौर्याचे प्रतीक म्हणून आपण हे दर्शवले होते. त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. स्थिर देखावा द्वितीय क्रमांक विजेते आहेत शिवदत्त गणेशोत्सव मंडळ गणपती आळी वाई. सजावट त्यांनी केली होती विद्युत रोषणाई. आपल्या मंडळाने वाईतील रसिकांसाठी खास आकर्षक अशा विद्युत रोषणाईचं सादरीकरण केलं. गणेशोत्सवामध्ये विशेष अशी विद्युत रोषणाई करून आपण गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित केला. अशा या मंडळाचा खूप खूप अभिनंदन. स्थिर देखावा प्रथम क्रमांक विजेते आहे धर्मपुरी अजिंक्य गणेशोत्सव मंडळ धर्मपुरी वाई. मंडळांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यायचे. त्यांनी सजावट केली होती शिवालयाची. आपण सुंदर आकर्षक आणि प्राचीन स्वरूपाच्या शिवालयाची ती निर्मिती केली होती. त्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप अभिनंदन. यानंतर खरंच सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सजावट करून प्रत्येक वाईकरांसाठी खूप आकर्षक असं सजावट केली होती. त्यासाठी प्रोत्साहनपर देखावा वितरण ह्या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी मी श्रीमती विजयाताई भोसले आणि नितीन बानुगडे सरांना विनंती करते की पुढच्या बक्षिसांचं वितरण त्यांनी करावं. त्याच्यामध्ये पहिलं नाव असं आहे की बाल हनुमान गणेशोत्सव मंडळ सिद्धनाथवाडी. त्यांनी सजावट केली होती शहीद तुकाराम ओंबळे यांची. लवकरात लवकर तुम्ही स्टेजवर यायचं आहे सर्वांनी. तुमचं खूप खूप अभिनंदन. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणारे शहीद वीर तुकाराम ओंबळे यांच्या शौर्याची व त्यागाची जन्मनात आठवण करून देऊन तरुणांमध्ये साहसाचं भावना निर्माण करणारी त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. त्यानंतर प्रोत्साहनपर दुसरे विजेते आहेत बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ वाई. यांनी सुद्धा खूप सुंदर अशा विषय घेतला होता. यांची सजावट होती होय मीच बोलतोय. प्रोत्साहनपर विजेते आहेत बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ वाई. त्यानंतर वाईचं आकर्षण म्हणून जिवंत देखावा असा एक विषय आहे जो वाईकरांच्या खूप आवडीचा आहे. त्याचं बक्षीस वितरण सोहळा मी माननीय नितीन बानुगडे पाटील सरांना विनंती करते त्यांनी करावा. त्याच्यामध्ये 5वा क्रमांक आहे पण तो विभागून मिळाला आहे. 5वा क्रमांक विजेते आहेत अजिंक्य गणेश मंडळ रविवार पेठ वाई. त्यांनी सजावट केली होती ऐतिहासिक जिवंत देखावा प्राणयज्ञ जंजिरा याचं. जिवंत देखावा सजावटीचं वितरण मी माननीय नितीन बानुगडे पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी करावं. त्यानंतर 5वा क्रमांक विभागून आलेला आहे अजित गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ वाई. यांनी सजावट केली होती तानाजी मालुसरे यांच्यावर. माझी अशी विनंती आहे की ज्यांचं मी नाव पुकारते त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. अजित गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ वाई. ह्या छोट्या छोट्या शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी खूपच सुंदर असा देखावा सादर केला होता. स्वराज्याचं महत्त्वपूर्ण योगदान देणारे शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित सुंदर असा देखावा त्यांनी आपल्या सर्वांसमोर सादर केला होता. त्यानंतर 4th क्रमांकाचे विजेते आहेत महात्मा फुले नगर गणेशोत्सव मंडळ फुले नगर वाई. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सजावट केली होती महात्मा ज्योतिबा फुले. भारतातील एक थोर समाजसुधारक शिक्षण तज्ज्ञ आणि समाजातील अन्यायाविरुद्ध लढा देणारे क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित अशी समाज प्रबोधन करणारी सजावट आपण सादर केली. त्यासाठी आपले खूप खूप अभिनंदन. ह्याच्यामध्ये 3य क्रमांक विभागून आलेला आहे पुन्हा एकदा. कारण इतकं अवघड झालं होतं परीक्षकांना समजू शकत नव्हते की कोणाला पहिला द्यायचा दुसरा द्यायचा. परंतु 3य क्रमांकामध्ये विभागून आलेला आहे नंबर बालगोपाल विशाळ गणेशोत्सव मंडळ
किसनवीर चौक वाई यांच्यासाठी एकदा खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यांनी सजावट केली होती तानाजी मालुसरे वीर दौडले साथ. प्रतापराव गुजर यांचे ते ग्रुप आहेत. सिंहगड दुर्गम डोंगरावर तानाजी मावळ्यांनी दाखवलेले साहस व शौर्य या सजावटीतून प्रकट केले आहे. भैरव प्रसाद मंडळ यात्रा मैदान गंगापुरी वाई यांनी सजावट केली होती विशाळगडची कथा गाथा व्यथा. तृतीय क्रमांक विभागून भैरव प्रसाद मंडळ यात्रा मैदान गंगापुरी वाई यांना मिळालं आहे. आता शेवटचे जे 2 अनाऊन्समेंट मी करणार आहे विजेत्यांचे. खरं तर जे सेकंड आलेलं आहे ते नेहमीच काही पॉईंट्सने ते सेकंड आलेलं आहे. ॲक्च्युली ते खूप चांगलं देखावा त्यांचा दरवर्षी असतो, पण काही पॉईंट्समुळे आम्ही पण कन्फ्युजनमध्ये होतो. पण तरीही त्यांनी खूप सुंदर असा देखावा सादर केला आहे. आणि द्वितीय क्रमांकाचं मी नाव जाहीर करते. न्यू गजानन मंडळ गंगापुरी वाई त्यांनी सजावट केली होती दर्याचा राजा सरखेल कान्होजी आंग्रे यांचा. कान्होजी आंग्रे हे मराठी साम्राज्याचे एक महान दर्यावीर होते आणि समुद्राचा राजा म्हणून ओळखले जाणारे कान्होजी आंग्रे यांच्यावरती ह्यांनी जिवंत देखावा सादर केला होता. अप्रतिम असा तो त्यांनी देखावा सादर केला होता. आणि प्रथम क्रमांक विजेते आहेत गंगापुरी युवक मंडळ गंगापुरी वाई यांनी सजावट क्रांतिकारक चाफेकर बंधू यांच्यावर केले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये नवी दिशा देणारे क्रांतिकारक चाफेकर बंधू यांच्या जीवनावर आधारित रेखाटलेली शौर्याची गाथा तरुणांमध्ये तसेच समाजामध्ये देशप्रेमाची भावना आपण निर्माण केली. अशा या ज्वलंत देखावामध्ये आपण सुंदर सादरीकरण करून सर्व वाईकरांचे व रसिक प्रेक्षकांची मने जिंकले. त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. संस्थेच्या स्थापनेनंतर अण्णांनी बरीच छोटी मोठी उपक्रमे केली आणि त्याच्यात गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आणि ह्या बक्षीस वितरणाचा सोहळा आपण दरवर्षी घेतो. तसेच दरवर्षी आपण सर्व मंडळांना आणि ह्यावर्षी जवळपास 70पेक्षा जास्त मंडळांना प्रसादासाठी रवा साखर तेल इत्यादी असं दरवर्षी आम्ही देत आलो आहे आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवून त्यांना सहकार्य करत आलो आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सर्व आज या कार्यक्रमाला आलात आणि सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आता ह्याच्या पुढे शेवटचा आपण अतिशय महत्त्वाचा आभाराचा असा कार्यक्रम होणार आहे. मी श्री संजय वाईकर सर संचालक यांना विनंती करते की त्यांनी आभाराचा कार्यक्रम करावा. उत्कर्षाच्या शिखरावर या कार्यक्रमासाठी आपल्याला आज मिळालेले प्रमुख वक्ते व्याख्याते आणि आपल्या भावनांशी समरस होऊन अनेक प्रकारच्या भूमिका मांडणारे श्री नितीन बानगोडे पाटील सर या ठिकाणी आपल्याला छानपैकी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं उत्कर्ष पतसंस्था आणि आपल्या सर्व उत्कर्ष परिवारातर्फे मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याला लाभलेल्या राजमाता श्री विजयाराजे भोसले ह्या प्रमुख पाहुण्या, त्याचबरोबर आपल्या श्री विनोद कुलकर्णी सर आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाईचे माजी नगराध्यक्ष बुवा खरात, तसेच आपल्या या उत्कर्ष शिखरावर या उपक्रमाचे प्रमुख आपल्या संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा कोल्हापुरे वहिनी, अमर कोल्हापुरे आणि संस्थेचे उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक आणि या ठिकाणी व्याख्यान ऐकण्यासाठी आलेले सर्व स्नेही, त्याचबरोबर उत्कर्ष परिवारातील सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.